सभापती महोदय, कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सापगाव शहापूर जिल्हा ठाणे या संस्थेबद्दल आपण वाचलत किंवा ऐकलत किंवा थोडी माहिती जरी काढलीत, माजी विद्यार्थी असतील किंवा तिथले शिकणारे विद्यार्थी असतील, शिक्षक असेल, तर पूर्ण घोटाळ्यांचं साम्राज्य या इन्स्टिट्यूटमध्ये चालू आहे। आणि यामध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात पहिला म्हणजे सभापती महोदय, या आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदी 2023 मध्ये याच्यावर एक FIR दाखल झालेला आहे। आता FIR दाखल झाल्यानंतर आज ताग्यात हा FIR 2023चा आहे। आज ताग्यात कोणचंही दोषारोप पत्र या संस्थेबद्दल किंवा पोलिसांनी काही चौकशी केली आहे त्याची कुठेही माहिती प्राप्त नाही आहे की पुढे काय झालेलं आहे। त्यामुळे हा एक मुद्दा झाला। दुसरा मुद्दा की ज्या सहसंचालक आहे तंत्रशिक्षण विभाग यांनी देखील शुल्क नियामक प्राधिकरण मुंबई यांना पत्र लिहिलं आहे की या समितीमध्ये या इन्स्टिट्यूटमध्ये प्रथमदर्शनी घोटाळे झाल्याचं दिसतंय, परंतु पुढे काही कारवाई नाही। तर हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे। तिसरा मुद्दा याच्यामध्ये की आदिवासी विभाग यांनी देखील म्हणजे सहप्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर या अधिकाऱ्यांनी देखील पत्र लिहिलं आहे शुल्क नियामक प्राधिकरण मंडळाला। त्याचाही काही आजपर्यंत खुलासा नाही, काही चौकशी नाही। असं सगळं असताना स्वतः मी देखील माननीय मंत्री महोदयांना पत्र लिहिलं आहे 11/11/2025 ला। त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर एक काहीतरी समिती स्थापन केल्याचं दिसतंय, परंतु दुसरा आणि तिसरा क्रमांकाचं उत्तर दिलं आहे की खरं नाही आहे। एवढ्या सगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या असं नंतर जरी अधिकारी वर्ग असा उत्तर छापत असतील की तक्रारी नाही आहे। एका आमदाराने पत्र लिहिलंय, त्या आमदारांच्या पत्राचा उल्लेख नाही। मी स्वतः पत्र लिहिलंय, हे उत्तरात यायला पाहिजे होतं कुठेतरी, परंतु त्याचा देखील उल्लेख नाही आहे। माझ्या पत्राचं नुसती फॉरवर्ड केलेली कॉपी अन्य डिपार्टमेंटला आहे, परंतु आज सगळ्यात बरं स्टेक होल्डर कोणाला म्हणा। आज इकडे बरेच लोक संस्था चालवतात, माझे विद्यार्थी हे देखील स्टेक होल्डर आहेत। एखादा विद्यार्थी तिथे पास आउट झालेला आहे, तो स्टेक होल्डर आहे। तर माझा प्रश्न असा आहे की FIR दाखल झालाय, त्याची पुढे आजपर्यंत का कारवाई झालेली नाही? या संस्थेची मान्यता बरं AICTE DTE या सगळ्यांनी त्याच्यावर माझा थेट आरोप आहे की या सगळ्या संस्था ज्या मान्यता देतात, AICTE असेल DTE असेल, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने मान्यता दिलेल्या आहेत। याची चौकशी आपण करणार का? आणि दुसरं, या संस्थेची याच्या चॅरिटी कमिशनरकडे सरकार म्हणून आपण तक्रार करणार का? आणि नंतरचा प्रश्न की या संस्थेवर प्रशासक बसवणार का? कारण यामध्ये दुसरा एक मुद्दा, ग्रामपंचायतीने देखील तक्रार दिलेली आहे की यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही आहे या संस्थेने। म्हणजे एवढे सगळे लोक एका संस्थेची तक्रार करतायत, परंतु काहीच होत नाही। 2023 आज आपण 2026 मध्ये आहोत। तर कोण यांना का वाचवलं जातंय? कोण वाचवतंय? असे कुठले अधिकारी आहेत की यांना याच्यामध्ये कुठला तरी वेस्टेड इंटरेस्ट आहे? अशी कोण लोक ही संस्था चालवतात आहे की सगळेजण त्यांना वाचवायला निघालेले आहेत? तर माझे प्रश्न जे अगोदर मी विचारले त्याचं उत्तर द्या। धन्यवाद।